जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे आपल्या मूळ गावी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या घरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे। या प्रसंगी त्यांनी गणरायाच्या परिवाराला सोबत घेऊन विधिवत पूजन करत स्थापना केली आहे व सर्व देशवासियांना तसेच मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या। नरवे बरवे प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदरा उटिशेंदुराची कंठे धडके माड काळा शुभ विमाड मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे माड कामोना कृती जय देव रत्नागजिता फळाची जगवरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुम की जळताम कुडा शोभे तो बरा कागिरिया जय देव दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे माड कामोना कृती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाचं आगमन झालेलं आहे। प्रामुख्याने हा उत्साह महाराष्ट्रात साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्रात आणि देशाबाहेर सुद्धा आताच्या परिस्थितीमध्ये गणरायाचं आगमन होतं आणि मोठ्या भक्तिभावानं कुठं 1.5 दिवस, कुठं 3 दिवस आणि कुठं 10 दिवस अशा प्रकारचा उत्सव साजरा केला जातो। मला असं वाटतं की हे वर्ष अत्यंत चांगलं घेऊन गणरायाचं आगमन यावर्षी झालेलं आहे आणि पुढे सुद्धा एक सुख समाधान या जनतेला मिळेल अशी मी गणरायाकडून अपेक्षा करतो। आणि आज गणरायाचं जे आगमन झालं त्यानिमित्त मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे। महाराष्ट्रासह देशभरामध्ये गणरायाचं आगमन होत असताना यावर्षी खऱ्या अर्थानं काही ठिकाणी पर्जन्यमान चांगलं आहे, मोजक्या ठिकाणी अतिवृष्टी जरी झाली असली तरी निश्चितपणे गणरायाचं आगमन आपण सर्वच जण अतिशय उत्साहामध्ये करत असतो। आणि त्याचप्रमाणे आता पुढचे 10 दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणात आपण गणरायाचं या ठिकाणी स्वागत करून विविध कार्यक्रम उत्सव त्या ठिकाणी साजरी करत आहोत। मी महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींचं या ठिकाणी त्यांना गणरायाच्या आगमनानिमित्त मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे गणरायाला प्रार्थना करतो या राज्यातील जनतेचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीमय जावो, पुढील वर्ष हे आनंदाचं असू दे अशी निश्चितपणे प्रार्थना करतो।